मित्रांनो, आपण काही वर्षापूर्वी आपण पाहिले असेल तर मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आपल्यासाठी लढत होते. तर आतापर्यंत जे आले आहे त्यांच्यावरती अटकेचा थरार हा जाहीर होण्यात आला आहे. तर तुम्ही बघू शकता याच्या मागचं कारण काय असू शकतं की मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसाठी एवढे लढत आहेत की याच्या मागचं काय कारण असू शकतं की तुमच्यासाठी हे सर्व काही महत्वाचं आहे की ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजणार आहे. तर हे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा. मनोज जरांगे पाटील हे आपले एका वर्षापासून हे पुणेकर म्हणजे मुंबईकर इथं जे मराठा बांधव 1,32,000 जे बांधव आहेत हे त्यांनी जे वोटिंग केलेली आहे ते त्या वोटिंगची लोक जी आहेत ह्या जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो एका व्यक्तीने केला होता. त्या व्यक्तीचं नाव हे जे सादर होत आहे ते तुमच्या समोर आहे की देवेंद्र फडणवीस हे ते त्यांना अटक करून त्यांच्या ते कोठडी आहे तिथे नेऊन त्या बंदुकीने मारणार होते त्यांना. म्हणजे ह्याच्या मागचं कारण हेच होतं की हे जास्त मोठं नाही व्हावं आणि हे इथंच संपून जावं, म्हणजे त्यांचं हे कारण असू शकतं. महाराष्ट्रामध्ये हे अनुचित आहे की ज्या प्रकारे हे असं मारहाण जे करणं असतं ते सर्वांगीण विरोधाला असतं की हे असं कसं करू शकतात हे लोक, म्हणजे मोठे लोक. म्हणजे जे मनोज जरांगे जे बोलले हे जे खूप छान आहे, छान प्रकारे सर्वांसमोर मांडून टाकले आहे आणि त्यांनी सर्वप्रती व्हिडिओवरती सर्व सादर केलं आहे, म्हणजे न्यूज सगळीकडे सादर केले. त्यांना जी मनामध्ये भीती होती ती त्यांनी सादर केली आहे सर्वांसमोर आणि ती जी भीती आहे ती त्यांनी एकदम नष्ट करून टाकली आहे. सर्वांच्या मदतीने सर्व काही त्यांनी निश्चय प्राप्त केले आहे आणि हे जे जोपर्यंत मराठा आरक्षण होत नाही तोपर्यंत ते ऐकणार नाही. ह्याच्या मागचं कारण हेच आहे की देवेंद्र फडणवीसांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं की त्यांना म्हणजे शूट करून मारून टाकेल. म्हणजे त्यांना ती भीती होती, म्हणजे त्यांना ते माहिती होतं मनोज जरांगे पाटलांना जी भीती होती ती त्यांना सिद्ध होत होती. त्यांची जुनी जी भांडणं होती ते जे काहीतरी बोलत होते आमचे मागं जे काही झालं होतं त्यांच्याबद्दल ते जे त्यांनी सिद्ध केले होते आणि त्यासाठी सर्व काही निषिद्ध होते आणि सर्वांनी ह्या प्रति निवेद केला. सर्वांना त्याचा आदर पण वाटला आणि मनोज जरांगे पाटील हे बघून परत हटणार नाही. ते पुन्हा उपोषणाला बसतील आणि त्यांनी मारायचा प्रयत्न म्हणजे जे आश्वासन दिलं होतं त्यांना पण त्याच्या मागचं कारण त्यांना समजून जाईल आणि अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आपल्या वळणावरती आले. म्हणजे त्यांनी त्यांचं ध्येय निषिद्ध केलं आणि त्यांची बाजू म्हणजे एकदम खंबीर झाली आहे. आता देवेंद्र फडणवीस एवढे बोलत आहेत तर तुम्ही का न उपोषण करत की हे मनोज जरांगे पाटील असं हे उपोषण करत आहेत की तुम्हाला कळत कसं नाही की त्यांना साथ द्यावी की त्यांच्या बरोबर अजून त्यांना भीती घालावी हे त्यांना असं अजून कळलेलं नाही. ते स्वतःचं प्रोटेक्शनचं असं बघत आहेत, म्हणजे हे सर्वांसमोर सादर होत आहे. ह्याच्या मागचं कारण तर हे एवढंच असं वाटत आहे. विचार एक वट मांडून ठेवलेला आहे. तर ह्याच्या मागचं कारण हेच होतं की मनोज जरांगे पाटील हे सर्वांसाठी खंबीर